हाय सगळ्यांना। आज आपण 42 साइज बघणार आहोत प्रिन्सेस कट मध्ये। तर 42 साइज मध्ये तुम्हाला प्रिन्सेस कटची टक्सची रुंदी किती इंच घ्यायची आहे, ब्लाउजची उंची कशी घ्यायची, गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर मुंड्याचे माप कसे कट करायचे किंवा कसे माप घ्यायचे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। तर त्याआधी सगळ्या महिलांना आधी जॉईन होऊ देऊयात आणि मग नंतर सुरुवात करूयात। आणि अशा बऱ्याचशा ताई की त्यांना कटिंग करायचा कंटाळा येतो किंवा कटिंग जमत नाही, कटिंग केली तर ब्लाउजला फुगा येतो, पाठीमागून ब्लाउज वर जातात किंवा शोल्डर गळतात। असे जर तुमच्या कटिंग मध्ये प्रॉब्लेम येत असतील तर आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत आणि पेपर पॅटर्न मध्ये आपल्याकडे सर्व प्रकार आणि सर्व साइज उपलब्ध आहेत। पेपर पॅटर्न आपले वॉटरप्रूफ फॅब्रिक म्हणजेच प्लास्टिकच्या कापडापासून बनवलेले आहेत। फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे ब्लाउज परफेक्ट बसायची आणि लाईफ टाइम सपोर्ट पण आहे। मी आता तुम्हाला प्रकार सांगते। कटोरी ब्लाउज आहे, प्रिन्स कट आहे, 4 टक्स आहे, बोटनेक आहे, सब्बेसाची 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक प्रिन्सेस कट, बोटनेक 4 टक्स, पाठीमागून बंद गळा असं पुढे विगळा, यात सुद्धा 4 टक्स आहे आपल्याकडे। नऊवारी साडींचे पेपर पॅटर्न आहेत, परकरचे पेपर पॅटर्न आहेत। यातले तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत आणि पेपर पॅटर्न तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा मागवू शकतात। फोन पे, गुगल पे सुद्धा तुम्ही पेमेंट जमा करू शकतात किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल त्याच्याने सुद्धा तुम्ही पेमेंट जमा करून मागवू शकतात। तर पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाइम सपोर्ट असतो। तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या अडचणी मी स्वतः सॉल्व्ह करत असते। आणि नवरात्री स्पेशल आपली ऑफर आणि पेपर पॅटर्न वरती डिस्काउंट आहे, तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी ऑर्डर करावी। तर ऑर्डर करण्यासाठी मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करायचा आहे। डायरेक्ट कॉलवरती तुम्हाला सगळी सविस्तर माहिती दिली जाईल। कुठल्या प्रकारचे पेपर पॅटर्न किती साइज पासून किती साइज पर्यंत तुम्हाला किती रुपयाला मिळणार आहे हे सगळं तुम्हाला फोनवरती मी सांगणार आहे। तर आता 42 साइजचा आपण माप बघणार आहोत। 42 साइज आहे। 42 साइजचा आधी पहिले ड्राफ्टिंग बघून घेऊयात। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ड्राफ्टिंग दाखवत असते। ड्राफ्टिंग बघायची आपल्याला। अशा पद्धतीने पाठीमागचा भाग, पुढचा भाग, बाही अशा प्रकारे तुम्हाला ही प्रत्येक साइज बरोबर ड्राफ्टिंग करायची आहे। जसं की 28 पासून 50 पर्यंत आणि याआधी आपण 28 साइज पासून 50 साइज पर्यंत 1 टक्सचं पेपर कटिंग म्हणजेच 1 टक्सचं ड्राफ्टिंग बघितलेलं आहे। टक्स आणि टक्सची रुंदी उंचीचे माप सुद्धा मी त्यामध्ये सांगितलेले आहेत। तसेच आपण 4 टक्स मध्ये सुद्धा 28 ते 50 पूर्ण ऑल साइजचे माप बघितलेले आहेत। त्यासाठी शोल्डर मुंड्याचे सुद्धा मी माप सांगितलेले आहेत आणि त्यात सुद्धा मी ड्राफ्टिंग करून दाखवलेली आहे। आणि तुम्ही जर लाईव्ह बघितलं नसणार आहे तर त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनल वरती आहेत, तर व्हिडिओ सुद्धा बघू शकता। तुम्ही सर्च करायचं आहे मंजुषा शिवण क्लास ऑनलाईन शिवण क्लास। मंजुषा शिवण क्लास जरी सर्च केलं तरी तुम्हाला सगळे लाईव्हचे व्हिडिओ समोर येतील। तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते व्हिडिओ बघायचे आहे आणि जसं मी सांगितले तसं तुम्हाला वहीवरती नोट करून घ्यायची म्हणजे लिहून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीची ड्राफ्टिंग करायची आहे। ड्राफ्टिंग केल्यानंतर तुम्हाला समोर मी माप सांगणार आहे तसे माप लिहून घ्यायचे आहेत। माप आहेत, आता समजा प्रिन्सेस कट मध्ये आपण 2 पीस प्रिन्सेस कट घेतले। प्रिन्सेस कट मध्ये 2 पीस प्रिन्सेस कट म्हणजे विदाउट क्रॉस पट्टी आपण बघत आहोत। त्याच्यामध्ये 3 पीस प्रिन्सेस कट आहे म्हणजेच क्रॉस पट्टी वाला प्रिन्सेस कट, बोटनेक प्रिन्सेस कट आहे आणि 3 पीस प्रिन्सेस कट मध्ये सुद्धा बोटनेक उपलब्ध आहेत आपल्याकडे। तर तुम्हाला सगळे प्रकार आपल्याकडे विकत मिळून जातील। बाहेर जर बघितलं तुम्ही तर बाहेर फक्त तुम्हाला 2 ते 3 प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात। तर आपल्याकडे जवळजवळ 13 प्रकारचे तर 14 प्रकारचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। तर तुम्ही यातले कुठलेही हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर आता आपण माप बघणार आहोत। 0 ते 1 म्हणजे काय असं सर्वात आधी तर लिहून घ्यायचे। पूर्ण उंची, छाती, कंबर घेर, शोल्डर, दंडघेर, बाही आणि मुंडा असं स्टेप बाय स्टेप माप लिहून घ्यायचे आहेत। आणि त्याच्या खाली लिहायचे ब्लाउजची उंची किती आहे तुमची आणि त्यामध्ये प्लस आपण किती इंच करतो हे मी तुम्हाला आधी सांगणारच आहे आता। आणि छातीचा 4था भाग लिहून घ्यायचा आहे, कंबरचा 4था भाग लिहून घ्यायचा आहे, शोल्डरचं तयार माप लिहून घ्यायचं आहे, मुंड्याचं तयार माप लिहून घ्यायचं आहे, बाहीची तयार उंची लिहून घ्यायची आहे आणि दंडघेर सुद्धा आपल्याला लिहून घ्यायचा आहे। तर हे लिहून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला कटिंग करायला अगदी सोपं जातं। तर 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची असते। पूर्ण उंचीमध्ये आपल्याला किती इंच ऍड करायचंय? 1 इंच ऍड करायचंय। तर 1 इंच आपण का ऍड करतो की पाठीमागचा जेव्हा भाग घेतो आपण त्याच्यामध्ये 1 इंच ऍड केलेलं असतं।
तर जेव्हा कंबरपट्टी लावतो तेव्हा अर्धा इंच कंबरपट्टीमध्ये आपण शिलाई मार्जिन घेतो आणि जेव्हा आपण शोल्डर जॉईन करतो तेव्हा शोल्डरमध्ये आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन जात असतं. इथं जी टीप घेतो आपण तेव्हा अर्धा इंच शिलाई मार्जिन जातो दोघही साईडला. आणि छातीचा चौथा भाग, आता छातीचा चौथा भाग म्हणजे काय असतं? छातीचा चौथा भाग म्हणजे ब्लाऊजवरून माप घेतलं तर छातीचा चौथा भाग म्हणजे घड येते. अंगावरून माप घेतलं तर गोल राऊंडचं तुम्हाला पूर्ण माप घ्यायचं असतं. गोल राऊंडचं माप घेतलं तर समजा आता 40 साईज आहे किंवा 42 साईज आहे, जी साईज असेल आपली ती, तर त्या साईजनुसार तुम्हाला पूर्ण अंगावरून माप घ्यायचं आहे. अंगावरून माप घेतल्यानंतर त्याचा चौथा भाग काढायचा आहे आणि कटिंग करायची आहे. आणि याचे व्हिडिओ सुद्धा शेअर केलेले आहेत मी भरपूर असे. प्रिन्सेस कटमध्ये गेल्या वर्षी सुद्धा आपण ऑनलाईन क्लास घेतले होते, त्यामध्ये सुद्धा मी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे, तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ बघू शकतात. तर छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच, 0 ते 2 काय आहे? छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन, असं तुम्हाला माप टाकायचं आहे. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच, 0 ते 6 गळा रुंदी, 0 ते 7 गळ्याची उंची, 1 ते 8 टक्सची रुंदी, 8 ते 9 टक्सची उंची. आता टक्सची उंची प्रत्येकाची सेम नसणार आहे. टक्सची उंची तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची आहे. आणि टक्सची रुंदी जर म्हणत असाल तुम्ही तर आपली 42 साईजसाठी टक्सची रुंदी जी आहे आपली तर ती 4.2 म्हणजे 4.25 इंच येणार आहे. आणि 4.25 इंच कसं मोजायचं आहे? अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून 4.25 इंच टक्सची रुंदी आपल्याला मोजायची आहे. आणि टक्सची रुंदी आपल्याला ब्लाऊजवरून मोजायची. मग ती कशी मोजायची मी तुम्हाला जे ब्लाऊजवरून माप घेण्याचा जो लाईव्ह क्लास होता आपला त्यामध्ये सांगितलेला आहे. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा, त्याच्यात तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. तर तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. तर 42 साईज आहे आपली, तर 42 साईजनुसार आपल्याला टक्सची रुंदी 4.25 इंच घ्यायची, अर्धा इंच शिलाई मार्जिन हुकलूक पट्टीचं सोडून. ठीक आहे. तर आता 42 साईजसाठी आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप कसे आणि किती बघायचे आहेत. आता तुम्ही जर बंद गळा घेत असाल 42 साईजचा प्रिन्सेस कटमध्ये तर बंद गळ्यासाठी शोल्डर येणार आहे तुमचं 8.5 इंच, मुंडा येणार आहे 8 इंच, घडीचं माप येणार आहे 10.5 इंच प्लस 1 इंच लुजिंग, प्लस 1 इंच लुजिंग. जर बंद गळा असेल तर आपल्याला 1 इंच लुजिंग ही घ्यायचीच आहे. तर लुजिंग 1 इंच येणार आहे आणि शिलाई मार्जिन 2 इंच हे वेगळं येणार आहे. जर तुम्ही लुजिंग ऍड केली नाही तर ब्लाऊज खेचल्यासारखं होईल, व्यवस्थित बसणार नाही, वेअर करता येणार नाही आणि जास्त काळ तुम्ही ब्लाऊज घालू शकणार नाही अंगामध्ये. तर अशा पद्धतीने 1 इंच गळ्यासाठीचे मी तुम्हाला माप सांगितलेले आहेत. असेच गळ्याच्या उंचीनुसार सगळे माप हे चेंज होत असतात. आणि तुम्हाला जर आपल्याकडचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्याकडे सर्व प्रकार सर्व साईजचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत. क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकतात किंवा फोनपे गुगल पेने सुद्धा पेमेंट करू शकतात. ब्लाऊज बसण्याची 100% गॅरंटी आहे आणि लाईफ टाईम सपोर्ट आहे. म्हणजे लाईफ टाईम तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचण आल्या कटिंगमध्ये स्टिचिंगमध्ये तर मी स्वतः सॉल्व्ह करत असते. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा लाईव्ह क्लास आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना. बाय.